नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, राज्यसेवा 2025 च्या परीक्षेला सामोरं जात असताना यूपीएससी चे मागील वर्षाचे प्रश्न हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे आणि या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्या उत्तरामध्ये कोणकोणते कंटेंट या ठिकाणी येणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून आज आपण एक महत्त्वाचं सेशन या ठिकाणी करतोय, ज्यामध्ये एक प्रश्न आपण पाहणार आहोत जो यूपीएससीने जीएस हिस्ट्री या पेपरमध्ये या ठिकाणी विचारलेला होता। आता बघा, प्रश्न काय आहे तो आधी आपण पाहूया आणि त्यानंतर त्या प्रश्नाचा उत्तर कशा पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे यावर पण आपण चर्चा करूया। आता हा एक प्रश्न आहे ज्यामध्ये म्हटलं की 18व्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळीचा एक भाग म्हणून आधुनिक भारतात महिलांचे प्रश्न उद्भवले। आता पहा, नीट समजून घ्या। इथं म्हणलेलं आहे की 19व्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळीचा एक भाग म्हणून आधुनिक भारतात महिलांचे प्रश्न जे आहेत तर ते महिलांचे प्रश्न उद्भवले। त्याबाबत त्या काळात महिलांबाबत प्रमुख समस्या आणि वादविवाद कोणते होते? महिलांच्या बाबत प्रमुख समस्या आणि त्या संदर्भात वादविवाद कोणते होते, अशा प्रकारचा हा प्रश्न इथे या ठिकाणी विचारलाय। यूपीएससी 2017 च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला आणि विशेष म्हणजे तुम्हाला इथे या ठिकाणी 250 शब्दांमध्ये हा प्रश्न या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे। तर बघा, यापूर्वी आपण 150 शब्दांचे प्रश्न या ठिकाणी पाहिले। आता हा पहिलाच प्रश्न आपण 250 म्हणजे 250 शब्दांचा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहतोय आणि या प्रकारचा हा प्रश्न कसं लिहिलं पाहिजे त्यावर आता आपण इथे या ठिकाणी चर्चा करतोय। आता महत्त्वाचा मुद्दा जसा मी सुरुवातीला सांगित असतो की प्रश्न समजला पाहिजे आणि या प्रश्नामध्ये काय काय लिहिलं गेलं जाणं आवश्यक आहे, यासाठी तुमचं पेपरचं स्ट्रक्चर किंवा क्वेश्चन स्ट्रक्चर हे तुमच्या माइंड मध्ये या ठिकाणी निर्माण होणं गरजेचं आहे। आता इथं म्हणलेलं आहे की 19व्या शतक जे आहे आणि त्या 19व्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळीत महिलांचे प्रश्न जे आहेत हे या ठिकाणी उद्भवलेले आहेत। तर इथं महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवला पाहिजे। म्हणजे सुरुवातच तुम्हाला या पद्धतीने करणं गरजेचं आहे की भारतीय प्रबोधन काळामध्ये सामाजिक सुधारणा चळवळ करत असताना महिलांचे प्रश्न हे केंद्रस्थानी या ठिकाणी होते, कारण ब्रिटिश राज्यकर्ते आणि त्या काळातील आधुनिक शिक्षण व्यवस्थेची भूमिकाच ही होती ती म्हणजे कोणत्याही समाजाची स्थिती ही त्यावर दर्जा दिला जातो त्यावरनं या ठिकाणी निश्चित केली जाते आणि म्हणून मग या सामाजिक सुधारणा चळवळीमध्ये महिला या इथे या ठिकाणी केंद्रस्थानी या ठिकाणी होत्या। या प्रकारचा स्ट्रक्चर करून किंवा या प्रकारच्या भूमिका मांडून तुम्हाला अशा प्रकारे पार्श्वभूमी या संदर्भामध्ये लिहिणं गरजेचं आहे। आता बघा, इथं म्हटलेलं आहे की प्रमुख समस्या ज्या होत्या महिलांबाबत प्रमुख समस्या आणि वादविवाद काय होते। तर आधी तर आपण समस्या काय होत्या त्याचं एक स्ट्रक्चर या ठिकाणी तयार करू। जसं की पहिली समस्या जर आपण पाहिली तर ती सर्वांना माहिती आहे की सती प्रथा ही पहिली समस्या या ठिकाणी होती। त्याच नंतर आपल्याला पाहायला भेटलं की विधवा जे आहेत तर त्या विधवांचे जे प्रश्न आहेत हे विधवांचे प्रश्न ही एक दुसरी समस्या या ठिकाणी होती। याचबरोबर आपल्याला माहिती आहे की विधवा केश वपन जे आहे हे विधवा केश वपन तर हे आपली तिसरी एक समस्या या ठिकाणी होती। याच संदर्भामध्ये महिलांच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं तर स्त्री शिक्षण, तर हा स्त्री शिक्षणाला नकार दिला जात होता समाजामध्ये, तर ती एक महत्त्वाची समस्या या ठिकाणी होती। त्यामुळे स्त्री शिक्षणाशी संबंधित कार्य हे सुधारकांनी त्या काळामध्ये केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। याचबरोबर या ठिकाणी विवाह योग्य वय जो आहे तर ती एक महत्त्वाची समस्या ही या ठिकाणी होती, कारण आपल्याकडे आपण पाहू शकतो की बालविवाह मोठ्या प्रमाणावर होत होते। तर त्या संदर्भात विवाह योग्य वयाशी संबंधित या ठिकाणी विधेयक पास करण्यात आलेली आहे। याचबरोबर आपल्याला माहिती आहे की जरठ विवाह जे आहे तर ते जरठ विवाह पद्धती ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होती। म्हणजे अगदी लहान मुलीचा एखाद्या म्हाताऱ्या माणसासोबत विवाह लावला जात होता। या प्रकारची जरठ विवाह पद्धती ही मोठ्या होती असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। आता बघा, या प्रमुख समस्या आपण इथे या ठिकाणी नजरेसमोर आणलेल्या आहेत। याही पेक्षा खूप साऱ्या समस्या आहेत, मात्र या प्रमुख समस्या आहेत आणि या प्रमुख समस्यांशी संबंधित तुम्हाला आता इथे या ठिकाणी लिखाण करायचं आहे। आता बघा, इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की या ठिकाणी प्रमुख समस्यांमध्ये आहे सती प्रथा। भारतीय समाजात ही एक
या ठिकाणी समस्या राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं। जसं की पुरुषाच्या निधनानंतर त्या स्त्रीला सती जावं लागत होतं, यावर तोडगा काढण्याचं काम राजाराम मोहन राय यांच्या माध्यमातून झालं आणि त्या संदर्भात 1829 साली सती प्रथा प्रतिबंधक कायदा इथे या ठिकाणी निर्माण केला गेला। आता मुद्दा असा आहे की या संदर्भामध्ये पण मोठ्या प्रमाणात डिबेट इथे या ठिकाणी सुरू झाले होते। आता बघा, यामध्ये आपल्याला मानणं गरजेचं आहे की राजाराम मोहन राय या सती प्रथेकडे कोणत्या नजरेने पाहतात। तर राजाराम मोहन राय हे सती प्रथेकडे या नजरेने पाहतात, तर ते असं म्हणतात की सती प्रथा म्हणजे शास्त्राच्या परवानगीनं केलेला खून आहे, या प्रकारची भूमिका ते मांडतात। म्हणजे जे काही धर्मशास्त्र आहे तर त्या धर्मशास्त्राची परवानगी घेऊन केलेला हा एक खून आहे, अशा प्रकारचं वर्णन ते सती प्रथेचं या ठिकाणी करताना दिसून येतं। आता बघा, राजाराम मोहन रायांनी सती प्रथेशी संबंधित एक मोठी चळवळ उभारली। संवाद कौमुदीमध्ये त्यांनी त्यांच्या त्या संदर्भात स्पष्ट भूमिका देखील मांडल्या। मात्र त्या काळामध्ये डिबेट अशी झाली होती की भारताच्या सामाजिक सुधारणा चळवळीमध्ये जर तुम्ही हस्तक्षेप करत असाल तर या संदर्भामध्ये तुम्हाला धर्मामध्ये हस्तक्षेप करावा लागतो। कारण भारतीय समाज जर आम्ही पाहिला तर या भारतीय समाजाला धर्माचा आधार या ठिकाणी आहे आणि भारतीय समाज किंवा भारतीय धर्म जर आम्ही या ठिकाणी पाहिला तर या प्रकारच्या वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था आणि धर्मग्रंथांच्या आधारावर या प्रकारची समाजाची रचना इथे या ठिकाणी करली गेलेली आहे। मग या काळामध्ये एक संघटन या ठिकाणी निर्माण झालं होतं, ज्या संघटनेचं नाव होतं धर्मसभा। लक्षात घ्या, एका बाजूला ब्राह्मो समाजाची भूमिका होती सती प्रथा प्रतिबंधक कायदा बनवण्याच्या संदर्भातील, तर त्याच काळामध्ये सन 1830 ला धर्मसभा राधाकांत देवच्या माध्यमातून स्थापन झालेली होती आणि त्या धर्मसभेच्या माध्यमातून सती प्रथेला विरोध या ठिकाणी करण्यात आला होता। भूमिका काय होती, त्यांचं म्हणणं असं या ठिकाणी होतं की सामाजिक सुधारणा करत असताना धर्मात हस्तक्षेप करण्याची परवानगी कोणालाही नाही आणि जर अशा प्रकारे धर्मामध्ये हस्तक्षेप होत असेल तर भारतीय धर्म जो आहे त्याला अधोगती या ठिकाणी निर्माण होईल, या प्रकारची भूमिका होती। आणि म्हणून धर्मसभेनं मोहन रायच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर, खास करून सती प्रथेच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्य केल्याचं एकंदर दिसतं। मग इथं आपल्याला सती प्रथेच्या संदर्भात भूमिका घेत असताना एक बाजू मांडणं गरजेचं आहे की सती प्रथा ही प्रमुख समस्या होती। राजाराम मोहन राय यांनी या सती प्रथेचं वर्णन शास्त्राच्या परवानगीनं केलेली हत्या किंवा केलेली खून या प्रकारचं वर्णन केलं आणि सती प्रथा जी आहे ती समाप्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। मात्र त्याच बाजूला धर्मसभा नावाच्या संघटनेनं या ठिकाणी राजाराम मोहन राय यांच्या या प्रयत्नाला विरोध देखील केला। त्यांचं असं म्हणणं होतं की भारतीय धर्मामध्ये हस्तक्षेप करण्याची परवानगी ही कोणालाच या ठिकाणी नाहीये आणि म्हणून मग धर्मसंस्थेमध्ये किंवा धर्मग्रंथांमध्ये जे सांगितलेलं आहे त्याचं पालन या ठिकाणी करणं आवश्यक आहे, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी समोर येत होती, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येत होतं। हा महत्त्वाचा मुद्दा सती प्रथेच्या संदर्भातील या ठिकाणी राहिला। दुसरी समस्या जर आपण या ठिकाणी पाहिली तर ती आहे विधवा प्रश्नांशी संबंधित। आता बघा, आपल्याला माहिती आहे की जी स्त्री ही पतीच्या निधनानंतर सती जात नाही ती स्त्री या ठिकाणी समाजामध्ये विधवा म्हणून पुढे या ठिकाणी आलेली आहे, असं आपल्याला पाहायला भेटतं। मग या विधवांच्या संबंधित जे प्रश्न होते त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं कार्य हे ईश्वरचंद्र विद्यासागर जे आहे तर त्या ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी इथे या ठिकाणी मांडल्याचं एकंदर दिसतं। आणि मग या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की विधवांचे जे प्रश्न आहे त्या संदर्भात 1856 साली विधवा पुनर्विवाह कायदा जो आहे, विधवा पुनर्विवाह कायदा 1856 ला इथे या ठिकाणी संमत करण्यात आला। आता बघा, यांचं या ठिकाणचं म्हणणं असं राहिलं की विधवांच्या जर का विवाह लावून देत असेल तर या ठिकाणी भारतीय धर्मावर एक मोठ्या प्रमाणात अरिष्ट या ठिकाणी ओढवलं जाईल। कारण इथं सांगितलं गेलं की विधवा जी आहे तर त्या विधवांना धर्मव्यवस्थेमध्ये विवाह करण्याचा अधिकार या ठिकाणी नाही, या प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडली गेली होती। आणि म्हणून मग विधवेनं तिच्या वाट्यातला असलेला पुरुष गमावल्यानंतर दुसऱ्या स्त्रीचा हक्क मारायला नको, म्हणजेच तिने या ठिकाणी दुसरा विवाह करायला नको। जर तिने तो दुसरा विवाह केला तर ती एका स्त्रीचा अधिकार मारत आहे, या प्रकारची त्यावेळेची डिबेट या ठिकाणी होती। आणि याचबरोबर
भूमिका घेतली गेली होती की हे जे या ज्या काही स्त्रिया या ठिकाणी होत्या तर त्या स्त्रियांनी आपल्या जातीतच आपल्या वर्णातच या ठिकाणी विवाह करणं अपेक्षित आहे। जर त्यांनी अन्य जातीत किंवा अन्य वर्णामध्ये विवाह जर या ठिकाणी केले तर या ठिकाणी धर्मव्यवस्था किंवा चातुर्वर्ण व्यवस्थेची चौकट जी आहे ही उद्ध्वस्त या ठिकाणी होऊ शकते। या प्रकारची डिबेट ही विधवा पुनर्विवाहाशी संबंधित या ठिकाणी राहिल्याचं आपल्याला पाहायला भेटतं। याचबरोबर हा पण मुद्दा लक्षात घ्या, जेव्हा महाराष्ट्रामध्ये न्यायमूर्ती रानडे, विष्णुशास्त्री पंडित, लोकहितवादी यांच्या माध्यमातून 1865 साली विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना झाली। त्या काळामध्ये विधवेचा विवाह लावण्याची भूमिका या ठिकाणी पुढे जेव्हा येते तेव्हा हिंदू धर्म व्यवस्थापक सभा या नावाचं एक संघटन होतं किंवा हिंदू धर्म व्यवस्थापक मंडळी या नावाचं एक संघटन होतं, ज्या संघटनेनं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी या विधवा पुनर्विवाहाला विरोध या ठिकाणी केला आणि त्यांचं म्हणणं हेच होतं की विधवेचा जर का पुन्हा विवाह या ठिकाणी लावण्याची भूमिका जर घेतली तर ती विधवा जी आहे ही एका स्त्रीच्या वाटेचा पुरुष जो आहे तो या ठिकाणी बळकावून घेईल आणि त्याचबरोबर ही जी विधवा आहे ती जर जाती बाहेर किंवा वर्णाच्या बाहेर जर विवाह करत असेल तर जाती संस्था या ठिकाणी ही मोडकळीस या ठिकाणी येईल आणि त्यामुळं धर्मव्यवस्था जी या धर्मव्यवस्थेने जाती संस्था निर्माण केलेली आहे तर त्या धर्मव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार हा कोणालाच नसला पाहिजे, या प्रकारची भूमिका या काळामध्ये होत होती असं एकंदरीत दिसून येतं। आता बघा, या संदर्भात विधवेनं पुन्हा विवाह करू नये म्हणून आणि त्या विधवेवर अन्य पुरुषानं या ठिकाणी नजर ठेवू नये म्हणून त्या विधवेला कुरूप बनवलं जात होतं। मग त्या संदर्भामध्ये विधवेवर विविध प्रकारचे अन्याय अत्याचार केले जात होते, जसं की तिला निकृष्ट भोजन देणं, जसं की तिला या ठिकाणी अंधारी खोलीमध्ये या ठिकाणी डांबून ठेवणं, जसं की तिचे केश जे आहेत ते या ठिकाणी वपन करणं। मग या संदर्भामध्ये केश वपनाची चळवळ ही या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभी राहिली, ज्यांनी विधवा केश वपनासंदर्भात न्हाव्यांचा संप इथे या ठिकाणी घडवून आणल्याचं दिसून येतं। त्या संपूर्ण काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांना मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला, खास करून कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्या विचार लहरी आणि त्याचबरोबर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधमालेतून ज्योतिराव फुल्यांच्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवर मोठ्या प्रमाणात टीका देखील या संपूर्ण कालखंडामध्ये होत गेल्या असं एकंदरीत दिसून येतं। लक्षात घ्या, याच नंतर स्त्री शिक्षण जो आहे हा स्त्री शिक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी होता। भारतीय समाजानं हजारो वर्षांपासून स्त्रियांना शिक्षणाचे अधिकार या ठिकाणी नाकारले गेले होते आणि मग या संदर्भामध्ये स्त्रियाला जर का स्त्रियांमध्ये जर सुधारणा घडवून आणायची असेल तर त्यांना शिक्षण देणं खूप जास्त गरजेचं आहे आणि म्हणून ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या माध्यमातून स्त्री शिक्षण आलं। हे होत असताना महात्मा ज्योतिराव फुले पहिली मुलींची शाळा या ठिकाणी सुरू करतात आणि नंतर स्त्री शिक्षणासाठी विविध प्रकारचे प्रयत्न इथे या ठिकाणी झाल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। स्त्रियांना शिक्षित करू नका अशा प्रकारची डिबेट या ठिकाणी नव्हती, मात्र डिबेट त्या काळामध्ये होती की स्त्रियांना तेच शिक्षण द्या जे शिक्षण त्यांच्या संसारिक जीवनासाठी उपयुक्त या ठिकाणी पडेल। म्हणजे असा एक वर्ग होता की जो वर्ग जसं की आगरकरांसारखा, रानड्यांसारखा, आरजी भांडारकरांसारखा जो वर्ग या ठिकाणी होता की त्यांचं म्हणणं असं होतं स्त्रियांना तेच शिक्षण द्या जे पुरुषांना दिलं जातं, म्हणजे आधुनिक शिक्षण हे स्त्रियांना या ठिकाणी दिलं पाहिजे, या प्रकारची भूमिका या ठिकाणी होती। तर दुसरे वर्ग किंवा दुसरा समूह घटक असा भूमिका मांडत होता की स्त्रियांना असं शिक्षण द्या की जे त्यांच्या सुखी संसारासाठी उपयुक्त होईल, जसं की गृहविद्या, पाककला, स्वयंपाक बनवण्याची जी काय पाककला आहे त्या प्रकारचे शिक्षण हे स्त्रियांना या ठिकाणी दिलं पाहिजे। या प्रकारची डिबेट ही मोठ्या प्रमाणात होती। अगदी जर आपण पाहिलं तर लोकमान्य टिळकांच्या केसरी वृत्तपत्रामध्ये देखील लिहिलं गेलं की स्त्रियांना जर का आधुनिक शिक्षण दिलं तर स्त्रिया पुरुषांच्या डोक्यावर मिऱ्या वाटण्याचं काम या ठिकाणी करतील। या प्रकारची भूमिका, या प्रकारचे वादविवाद या काळामध्ये इथे या ठिकाणी झाले होते असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। याचबरोबर लक्षात घ्या, विवाह योग्य वय। आता आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय समाजामध्ये सर्वात मोठी समस्या जी होती ती म्हणजे बालविवाहाची होती। मग या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बालविवाह या ठिकाणी होत होते। आता हा जो बालविवाह होत होता त्या बालविवाहामुळे प्रॉब्लेम्स या ठिकाणी होत होते, ते म्हणजे काय की कळत नसणाऱ्या वयामध्ये मुलींची या ठिकाणी लग्न लावून दिली जात होती
आणि त्या संदर्भामध्ये 1860चा इंडियन पिनल कोड बनण्याच्या आधी मुलींचा विवाह योग्य वय हे या ठिकाणी निश्चित नव्हतं, लक्षात घ्या। मग या संपूर्ण काळामध्ये पाहायला असं भेटलं की भारतामध्ये 3 विवाह पद्धती, तीन विवाह संमती विधेयक निर्माण झाले आणि त्या विवाह संमती विधेयका संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा इथे या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं। खास करून चर्चा झाली ती म्हणजे दुसऱ्या विवाह संमती विधेयकाचे संबंधित, ज्यामध्ये मुलीचं विवाह योग्य वय हे 12 वर्ष या ठिकाणी करण्यात आलं। आता इथं डिबेट काय नेमकी होती ते नीट समजून घ्या। बघा, असं डिबेट होते की हिंदू धर्मशास्त्राच्या नुसार स्त्री जी आहे तर त्या स्त्रीचा विवाह कधी झाला पाहिजे, तर अशी भूमिका काही लोक मानत होते की स्त्रीला राजस्वला प्राप्त होण्याच्या आधी, तिच्या शरीरामध्ये नैसर्गिक बदल होण्याच्या आधी तिचं लग्न हे या ठिकाणी करणं गरजेचं आहे, अशा प्रकारचा एक वर्ग इथे या ठिकाणी डिबेट करत होता। आणि दुसरा एक वर्ग या ठिकाणी होता जो त्याला विरोध करत होता, ज्यामध्ये आर.जी. भांडारकर, आगरकर, न्यायमूर्ती रानडे यांसारखे या ठिकाणी होते। त्यांचं असं म्हणणं होतं की भारतीय धर्मग्रंथामध्ये असं कधीच कुठं म्हटलं नाही की स्त्रीचा विवाह हा या ठिकाणी या वयात या ठिकाणी व्हावा। उलट त्यांनी असे दाखले दिले की प्राचीन काळामध्ये स्त्रियांची प्रौढ विवाह होत होते, त्यांना मनपसंत जोडीदार निवडण्याचा अधिकार देखील होता। या प्रकारची भूमिका आर.जी. भांडारकरांनी दाखल्यानेशी, पुराव्यानेशी इथे या ठिकाणी मांडली होती। हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। तर विवाह संमती विधेयक, खास करून दुसरं जे 1891ला दुसरं विवाह संमती विधेयक मंजूर झालं, त्या संदर्भात एक मोठी डिबेट ही भारतीय समाजामध्ये इथं निर्माण झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। आणि त्या डिबेटमध्ये इथे या ठिकाणी स्त्रीचा राजस्वला प्राप्तीचा जो कालावधी आहे त्या कालावधीच्या आधी की नंतर अशा प्रकारचा हा मोठ्या प्रमाणात डिबेट इथे या ठिकाणी विवाह संमती वयाच्या संदर्भात इथं झाल्याचा आपल्याला पाहायला भेटतं। तर तो डिबेट जो होता तो इथं आपल्याला मांडणं आवश्यक आहे। याचबरोबर भारतीय समाजामध्ये जरट विवाह प्रथा ही एक मोठी समस्या इथे या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। मग या संदर्भामध्ये आपण पाहू शकतो जरट विवाह पद्धती, जसं की एखाद्या लहान मुलीचा एखाद्या म्हाताऱ्या वृद्ध माणसासोबत या ठिकाणी विवाह लावणं। मग या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की शारदा संगीत किंवा संगीत शारदा असं म्हणूया आपण, तर संगीत शारदा या नावाचं एक नाटक हे या ठिकाणी गोविंद बल्लाळ देवल यांनी या ठिकाणी निर्माण केलं आणि त्यामध्ये जरट विवाह पद्धती कशा घातक आहे हे त्यांनी विडंबनकृत पद्धतीनं या ठिकाणी नजरेसमोर आणलं। या सगळ्या परिस्थितीमध्ये पाहायला असं भेटतं की भारतामध्ये 1929-30 दरम्यान हा शारदा ऍक्ट संमत झाला, ज्यामध्ये मुलीचं विवाह योग्य वय वाढवण्यात आलं, 14 वर्ष करण्यात आलं। तर या प्रकारे जरट विवाह पद्धतीच्या संदर्भात पण मोठ्या प्रमाणात वादविवाद इथे या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं। याच काळामध्ये लक्षात घ्या देवदासी प्रथा जी होती, देवदासी प्रथा, याचबरोबर मुरळी प्रतिबंधक मुरळी प्रथा जी होती, खास करून कनिष्ठ जाती समूहातील जे लोक होते, कनिष्ठ जाती समूहातील जे लोक होते, जे देवदासी जात होत्या, ज्या मुरळी या ठिकाणी बनत होत्या, तर त्या संदर्भामध्ये देखील या ठिकाणी या देखील समस्या या ठिकाणी भारतीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होत्या। आणि या समस्यांसंदर्भात खास करून विठ्ठल रामजी शिंदे याचबरोबर या ठिकाणी शिवराम जानबा कांबळे यांनी इथे या ठिकाणी काम केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं की देवदासी ज्या आहेत त्या महिला तर त्या कनिष्ठ जातीच्याच महिला आहेत, ज्या एका देवाला पूर्ण अर्पण या ठिकाणी केल्या जातात आणि त्या मंदिराची सेवा, त्या मंदिराच्या पुजाऱ्याची सेवा ही या ठिकाणी ही देवदासी या ठिकाणी करताना इथे या ठिकाणी दिसून येते। तर या प्रकारच्या समस्यांना हे समाप्त करावं या प्रकारची चळवळ महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी मांडणं खूप जास्त अपेक्षित या ठिकाणी आहे। आता या संदर्भात वादविवाद काय होता, तर वादविवाद हाच होता की कनिष्ठ जातीच्या लोकांना या प्रकारचे देवदासी आणि मुरळी बनण्याच्या संदर्भात ही परंपरेने चालत आलेली प्रथा आहे, तिचं आपण उल्लंघन करायला नको असं सनातनांचं म्हणणं होतं। तर सुधारक मात्र देवदासी आणि मुरळी प्रतिबंधीच्या विरोधामध्ये इथे या ठिकाणी काम करताना या ठिकाणी पाहायला भेटत होतं। तर हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। अगदी दक्षिणेकडे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर दक्षिणेकडे पण या ठिकाणी नानदेई आंदोलन जे आहे, नानदेई आंदोलन हे या ठिकाणी सुरू झालं, ज्याला आपण नाडर आंदोलन या नावानं पण या ठिकाणी संबोधलं जातं। म्हणजे दक्षिण भारतामध्ये आपल्याला माहिती असेल की मागास समाजाच्या स्त्रिया ज्या होत्या, तर त्या मागास समाजाच्या स्त्रिया त्यांना
अंगावर या ठिकाणी चोळी घालण्याचा अधिकार नाकारला गेला होता. म्हणजे त्यांना त्यांची जी स्तनं आहेत ही उघडे ठेवावी लागत होते, हे लक्षात घ्या. आणि जर का त्यांना त्यांची स्तनं झाकायची असेल तर तशा प्रकारचा टॅक्स त्यांना या ठिकाणी त्रावणकोरच्या राजाला या ठिकाणी द्यावा लागत होता. मग या संदर्भामध्ये एक मोठं आंदोलन, नाणदेई आंदोलन या ठिकाणी सुरू झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर दक्षिण भारताचे पण तुम्ही अशा प्रकारचे उदाहरणं इथे या ठिकाणी देऊ शकता आणि त्या संदर्भातील सनातन्यांची भूमिका आणि सुधारकांची भूमिका याबाबत काय नेमकी होती ती तुम्ही या ठिकाणी मांडू शकता. याचबरोबर लक्षात घ्या, भाऊदाजी लाड तुम्ही या ठिकाणी अभ्यासला असेल तर भाऊदाजी लाड यांनी एक संघटना स्थापन केली होती जिचं नाव होतं नीतिवर्धक सभा, है ना. एक संघटना होती बघा जिचं नाव होतं नीतिवर्धक सभा. आता ही नीतिवर्धक सभा जी स्थापन झाली तर त्या नीतिवर्धक सभेचा काय उद्देश होता तर समाजामध्ये नैतिकता निर्माण करणं हा त्याचा उद्देश होता. आणि हा मुद्दा लक्षात घ्या, त्या काळामध्ये उच्चवर्णीय जे लोक होते तर त्या उच्चवर्णीय लोकांमध्ये जर कुठला समारंभ होत असेल तर त्या समारंभांमध्ये कनिष्ठ जातीच्या स्त्रियांनी नाच गाणं करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करावा या प्रकारची परंपरा होती. तर ती एक मोठी समस्या या ठिकाणी होती. कारण इथं आपल्याला पाहायला भेटलं की उच्च कुळातील स्त्रिया ज्या होत्या, या उच्च कुळातील स्त्रिया त्यांनी या ठिकाणी नाचगाणं करणं, तमाशात काम करणं, नाटकांमध्ये काम करणं हे या ठिकाणी सभ्यतेचं लक्षण मानलं जात नव्हतं. मग ते कोणी करायच्या तर कनिष्ठ जातीच्या स्त्रियांनी मनोरंजनाची कामं करायची. उच्चवर्णीयांच्या समारंभामध्ये त्यांनी इथे या ठिकाणी जावं आणि तिथल्या लोकांचं मनोरंजन करावं, नाचगाणे करावं या प्रकारे. तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी सनातनी लोकांचं म्हणणं होतं की हे कनिष्ठ जातीच्या लोकांना या ठिकाणी दिलेला हा पारंपरिक अधिकार किंवा कनिष्ठ जातीच्या लोकांकडे पारंपरिक पद्धतीने चालत आलेली ही या ठिकाणी गोष्ट आहे. तर त्याचं उल्लंघन व्हायला नको. मात्र इथं पाहायला भेटतं भाऊदाजी लाड सारखे सुधारकांनी या संदर्भामध्ये आवाज उठवला आणि समाजामध्ये नैतिकता, यामुळे नैतिकतेचं अधपतन या ठिकाणी होते. त्यामुळं कोणत्याच जातीच्या स्त्रियांना अशा प्रकारे नाचगाणं करणं किंवा या ठिकाणी वरिष्ठ उच्चवर्णीय लोकांची ज्याला आपण म्हणू शकतो करमणूक करणं हे या ठिकाणी जे अधिकार आहेत किंवा हे जे काही भूमिका मांडल्या गेल्या आहेत तर त्या विरोधामध्ये भाऊदाजी लाड इथे या ठिकाणी काम करताना एकंदर त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे इथं लक्षात घ्या की या प्रकारच्या टॉपिकमध्ये तुम्हाला सविस्तर लिखाण करायचंय, त्या म्हणजे समस्या. मग त्या समस्या माइंडमध्ये या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करून ठेवायच्या. मग सतीप्रथा ती समस्या, त्याच्या संदर्भातील डिबेट, विधवा प्रश्न त्या संदर्भातील डिबेट, त्यातले प्रश्न काय होते, विवाह संमती विधेयक जे आहे किंवा विवाह संमतीच्या संदर्भातील जी भूमिका आहे त्यातील डिबेट काय नेमके होते, जराट विवाह पद्धत, मुरळी प्रथा, त्याचबरोबर देवदासी प्रथा. जसं मी आत्ता सांगितलं भाऊदाजी लाड यांनी काम केलं ते म्हणजे या ठिकाणी कनिष्ठ जातीच्या स्त्रियांना अशा प्रकारे समारंभामध्ये नाचवणं हे सभ्यतेचं लक्षण नाही, ही भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. तर त्या समस्या ज्या होत्या तर त्या समस्यांवर आपल्याला इथे या ठिकाणी लिहायचं आहे. तर या प्रकारे आपल्याला 19व्या शतकातील सामाजिक सुधारणा चळवळीचा भाग म्हणून महिलांचे प्रश्न ज्या संदर्भात काम करताना या समस्या आणि वादविवाद इथे या ठिकाणी मांडायचे. आता बघा या संदर्भात तुम्ही एक्स्ट्रा मुद्दे पण या ठिकाणी मांडू शकता. जसं की आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी पंडिता रमाबाई आहे, ज्या पंडिता रमाबाईंनी द हाय कास्ट हिंदू वुमन या नावाचा ग्रंथ लिहिला. आता बघा जेव्हा तुम्ही या प्रकारचे कंटेंट तुमच्या उत्तरामध्ये लिहिता तेव्हा तुम्हाला इथे या ठिकाणी 2 मार्क इतरांपेक्षा जास्त या ठिकाणी मिळू शकतात. मग त्यामध्ये तुम्ही हे लिहू शकता द हाय कास्ट हिंदू वुमन या नावाचा ग्रंथ लिहून त्यांनी उच्चवर्णीय स्त्रियांना कशा प्रकारे भारतीय समाजामध्ये दुय्यम स्थान दिलं जातं आणि पुरुषांच्या आधिपत्याखाली कशा पद्धतीने वागवलं जातं या प्रकारची भूमिका त्यांनी त्यामध्ये या ठिकाणी मांडलेली आहे. याचबरोबर आपल्याला हे पण मांडता येईल ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना ग्रंथ. लक्षात घ्या ताराबाई शिंदे ज्या एक सत्यशोधकी कुटुंबातून आलेल्या होत्या तर त्या ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ मांडला, मात्र सत्यशोधकी चळवळीचेच बाकी अन्य 2 नारायण मेघाजी लोखंडे आणि कृष्णाजी भालेकर यांनी या ग्रंथावर आक्षेप घेतलेला आहे आणि स्त्रिया ज्या आहेत तर त्या स्त्रियांच्या संदर्भात
ताराबाई शिंदे इथं भूमिका या ठिकाणी मांडतायत की स्त्रियांवर हजारो वर्षांपासून पुरुष या ठिकाणी अन्य अत्याचार करतायत, तरी देखील ही स्त्री बंड करत नाहीये, त्या पुरुष सत्तेच्या आधिपत्याखालीच राहतीये, या संदर्भात विचार मांडले जे भालेकरांना आणि नारायण मेघाजी लोखंडे यांना पटले नाही. आणि म्हणून मग महात्मा ज्योतिराव फुले इथे या ठिकाणी सत्सार नावाचा अंक या ठिकाणी लिहितात आणि त्या संदर्भात ताराबाई शिंदे यांना या ठिकाणी पाठिंबा देतात. तर या प्रकारचा जो डिबेट होता खास करून, तर तो डिबेट तुम्हाला इथे या ठिकाणी मांडणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणखीन जर समस्या जर आपण पाहिली खूप डिटेलमध्ये लिहायचं म्हटलं तर आणखीन तुम्हाला कृष्णाबाई केळवणकर यांचं एक उदाहरण या ठिकाणी द्यावं लागेल. बघा, कृष्णाबाई केळवणकर, मग काय होती त्यावेळेची समस्या बघा. लक्षात घ्या, त्या काळामध्ये आपल्याला पाहायला असं भेटतं की मुली ज्या होत्या तर त्या मुलींना प्राथमिक शिक्षणच दिलं जात होतं, मुलींना हायर एज्युकेशन घेण्याचा अधिकार नव्हता आणि तशा प्रकारची शाळा कुठे नव्हती. आणि म्हणून कृष्णाबाई केळवणकर या पहिल्या महिला आहे की ज्यांना मुलांच्या शाळेमध्ये बसून त्यांना आपलं हायर एज्युकेशन कंप्लीट करावं लागलं. आणि मग त्या काळामध्ये कशा पद्धतीने कृष्णाबाई केळवणकर यांनी या प्रकारच्या मुलांच्या शाळेमध्ये जर त्यांनी त्या जर शिकू लागल्या तर त्या मुलांचा वर्ग जो आहे तर त्या मुलांच्या वर्गाला डिस्टर्ब करतील किंवा मुलांचा वर्ग जो आहे तर तो मुलांचा वर्ग हा मागे पडेल कृष्णाबाई केळवणकरमुळे, अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर इथे या ठिकाणी झाला होता. तर या संदर्भातील ती समस्या पण तुम्ही मांडू शकता. याचबरोबर तुम्हाला समस्या मांडत असताना तुम्हाला हे पण मांडू शकता की टिळक आगरकर यांच्यात एक महत्त्वाचा विवाद या ठिकाणी झाला. 1882 साली जेव्हा हंटर कमिशन आलं आणि हंटर कमिशननं आता स्त्रियांसाठी या ठिकाणी स्वतंत्रपणे शाळा सुरू करण्याची भूमिका घेतली आणि या स्त्रियांचा अभ्यासक्रम नेमका काय असावा या संदर्भात जेव्हा मतं मागितली त्यावेळेस या ठिकाणी आगरकरांनी केसरीमधनं या ठिकाणी भूमिका मांडत असताना की स्त्रियांनी पण जाकीटा परिधान करून घेतली पाहिजे, म्हणजेच त्यांना पण आधुनिक शिक्षण पुरुषांप्रमाणे दिलं पाहिजे, या प्रकारची भूमिका मांडली. तर इथे या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी या ठिकाणी भूमिका मांडली की स्त्रियांना केवळ कुटुंबशास्त्र याचेच संबंधित या ठिकाणी शिक्षण दिलं गेलं पाहिजे, या प्रकारची ती भूमिका त्यांची या ठिकाणी होती. कारण मग परत तो दाखला द्या की स्त्रियांना तेवढं शिक्षण द्या जेवढं त्यांना संसारामध्ये उपयोगी पडेल, नाही तर स्त्रिया पुरुषांच्या डोक्यावर मिऱ्या वाटण्याचं काम या ठिकाणी करेल. तर या प्रकारचे जे डिबेट त्या काळामध्ये होते तर ते डिबेट ते तुम्हाला इथे या ठिकाणी मांडणं खूप जास्त या ठिकाणी आवश्यक या ठिकाणी आहे. आणि म्हणून मग 19व्या शतकाच्या सामाजिक सुधारणा चळवळीचा अभ्यास करत असताना महिलांचे प्रश्न जे उद्भवले मग ते प्रश्न काय आहे हे समजणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भातील डिबेट हा नंतरचा पार्ट आहे, तो या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. तर एकूणच मॉडर्न इंडियाचा अभ्यास करत असताना मॉडर्न इंडियातील खास करून महिलांच्या समस्या त्यांच्याशी जर तुम्ही कनेक्ट होत गेला तर तुम्हाला त्या संदर्भात डिबेट इथे या ठिकाणी मांडता येऊ शकतं. आणखी थोडंसं पुढे आपण गेलो नॅशनल मुवमेंटमध्ये जर आपण इथं डोकावलं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की लक्षात घ्या मतदानाचा अधिकार जेव्हा आपण या ठिकाणी चर्चा करतो तर सुरुवातीच्या काळामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार हा या ठिकाणी भारतीय व्यवस्थेनं नाकारला होता, हे लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळेस ब्रिटनमध्ये स्त्रियांना मताचा अधिकार दिला त्याच वेळेस भारतीय महिलांना पण मतदानाचा अधिकार दिला गेला पाहिजे या प्रकारची भूमिका मांडली गेली. मात्र इथं आपल्याला पाहायला भेटतं की स्त्रियांना मताचा अधिकार देऊ नका अशा प्रकारची भूमिका राष्ट्रीय चळवळीतील पुढाऱ्यांनीच या ठिकाणी घेतली होती. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. कमलादेवी चट्टोपाध्याय यांसारख्या स्त्रीनं ही भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. कमलाबाई चट्टोपाध्याय त्यांनी ही भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे की राष्ट्रीय चळवळीमध्ये कायदा मोडणारा वर्ग म्हणून स्त्रियांचा उपयोग राष्ट्रीय चळवळीने केला, कायदा भंग करणारा वर्ग म्हणून स्त्रियांकडे पाहिलं आणि त्यांना चळवळीमध्ये आणलं. मात्र जेव्हा कायदा निर्माण करण्याची वेळ आली त्यावेळेस या ठिकाणी त्यावेळेस राष्ट्रीय चळवळीनं स्त्रियांकडे दुर्लक्ष या ठिकाणी केलं. तर या प्रकारची जी भूमिका आहे त्या काळातील स्त्रियांची तर त्या पण तुम्हाला थोडंसं यामध्ये कुठे मांडता आलं तर ते मांडलं पाहिजे. म्हणजे 250 शब्द आहे बघा, 150 शब्दात जर लिहायचं असतं तर एवढं नसतं सांगितलं मी, तर मोजक्या समस्या सांगितल्या असतात, परंतु 250 शब्द आहे. त्यामुळे 250 शब्दांमध्ये प्रमुख समस्या घेऊन तुम्ही ते त्या काळातील वादविवाद काय नेमके राहिले
त्या संदर्भात जास्त स्पष्टपणे तुम्ही त्या काळामध्ये इथे या ठिकाणी लिहू शकता, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आणि खास करून हे तर मुद्दे आलेच पाहिजे, सती प्रथा, विधवा प्रश्न, केशवपनाची भूमिका, विवाह संमती विधेयक, त्याचबरोबर जरट विवाह प्रथा जी आहे, जरट विवाह पद्धत, त्याचबरोबर इथे या ठिकाणी दक्षिणेकडचं नांदगेई प्रकरण जे आहे ते इथे या ठिकाणी आलं पाहिजे। तर या प्रकारचे समस्या स्त्री शिक्षणाशी संबंधित, तर त्या समस्या आणि त्या समस्याशी संबंधित असणारे वादविवाद, ताराबाई शिंदेंचं स्त्री पुरुष तुलना आला पाहिजे याच्यामध्ये, पंडिता रमाबाईंचं द हाय कास्ट हिंदू म्हणून या ग्रंथाचा उल्लेख या प्रकारचा प्रश्न लिहित असताना तुमचा आलाच या ठिकाणी पाहिजे। तर अशा प्रकारे हा प्रश्न आणि त्यातले हे कंटेंट या ठिकाणी आणा। सुरुवात आणि शेवट तुमच्या मनाने करा, फक्त सुरुवात आणि शेवट करत असताना ती खूप जास्त लांबलचक नसावी सुरुवात, आणि शेवट पण खूप जास्त मोठा नसावा। अगदी 3 ते 4 ओळीमध्ये सुरुवात आणि 3 ते 4 ओळीमध्ये शेवट असावा। मधला गाभा जो आहे तो त्यामध्ये हे सगळे मुद्दे तुम्हाला इथे या ठिकाणी मांडणं खूप जास्त आवश्यक आहे। आशा करतो तुम्हाला हे मुद्दे समजले असतील। जे कोण विद्यार्थी 25ची तयारी करतात त्यांना जर असं वाटत असेल की हा प्रश्न आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो, तर माझ्याकडे तुम्ही जरूर तो लिहा आणि माझ्याकडे जरूर तुम्ही चेक करण्यासाठी पाठवा। तर थांबूया मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या प्रश्नासाठी। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।